जावली तालुक्यात महाबळेश्वर तालुक्याचं नातं हे पूर्वीपासून सरस जवळच असणार आहे नातं आणि हायस्कूल पॅलेसवरती मिळाले अभोपा दत्तात्रय कणबे महाराजांनी 1985 साली या ठिकाणी स्थापन केले। मला रविकांतनी सांगितले की आमची पहिली बॅच 10वीची 1988 साली त्यांची पहिली बॅच खरं 10वीची म्हणजे खरं त्यावेळेस महाराजांची दूरदृष्टी ही केवढी मोठी होती। कारण आज आता तुम्ही सांगितलं की मुलींचं प्रमाण इथं जास्त आहे म्हणजे 50 मुलं आणि 55 मुली तीच परिस्थिती आमच्या गावामध्ये पण आहे। आमच्या गावामध्ये 140 संख्या आहे 8वी 10वीची त्याच्यामुळं मध्ये पण 60% मुली आणि 40% मुलं कारण की मुलं शिक्षण घ्यायला पर तालुक्यामध्ये पर जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जाऊ शकतात। खरी अडचण होती ती मुलींची होती आणि ती मुलींची अडचण खरं ओळखून त्यावेळेस किंवा या भागातील मुलं शिकली पाहिजे त्या भागातल्या मुली शिकल्या पाहिजे हे खरं म्हणजे चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी महाराजांनी या संस्थेची या ठिकाणी स्थापना ही 1985 त्या ठिकाणी केली आहे। जवळजवळ 40 वर्ष या संस्थेने या ठिकाणी आता होत्यात आणि हे होत असताना बरेच विद्यार्थी या संस्थेमधनं शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीने घडले वाढले खरं त्यांनी त्यांचं करिअर केलं। मग कोणी व्यवसायाच्या निमित्तानं असेल कोणी नोकरीच्या निमित्तानं असेल किंवा आपल्या अन्य व्यवसायाच्या याच्यातून त्यांनी आपल्या त्या ठिकाणी करिअर करण्याचं खरं चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी काम केलं। आणि काही दिवसापूर्वी बघितलं की 2000 पूर्वी मोबाईल नव्हते त्यावेळेस शिक्षणाची पद्धत वेगळी होती। आता ह्या 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये शिक्षणाची पद्धत त्याच्यामध्ये अजून बदल झाला आणि आता सगळ्यांच्या माहितीसाठी आता AI टेक्नॉलॉजी येते म्हणजे आता AI टेक्नॉलॉजी म्हणजे नक्की शिक्षण आता काय मिळणार आहे खरं अजून आपल्याला पण सांगता येणार नाही। शिक्षण म्हणजे शाळा राहणार आहेत का नाही का धोरणच सर्व सुरू होणार आहे अशा पद्धतीचं खरं आता हे नवीन तंत्रज्ञान खरं आता देशामध्ये ते चालले जगामध्ये ते चालले त्यामुळे आता आपल्याला पण भविष्यामध्ये ते स्वीकारावं लागणार आहे। त्या दृष्टीनं शाळा चांगल्या असाव्या शाळेचा परिसर चांगला असावा त्यातील असणारं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आता सरांनी सांगितलं की त्या ठिकाणी आमची कॉम्प्युटरची चांगली लॅब आहे म्हणजे विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी जे आवश्यक गोष्टी आहेत ते आपल्या हायस्कूलमध्ये त्या ठिकाणी देण्याचं काम तर तुमच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होते आणि त्याला जे कुठेतरी हातभार म्हणून या ठिकाणी आमच्या सर्व या तरुण सहकार्यांनी या ठिकाणी आपल्या या विद्यालयाला या ठिकाणी वह्यांचं वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे। मला आल्यानंतर तुम्ही खरं सांगितलं की आपल्या शाळेचा खरं म्हणजे हायस्कूलचा आपला हा जागेचा प्रश्न हा कित्येक दिवसापासून प्रलंबित आहे। तर यापूर्वी मला आपल्या ग्रामस्थांनी थोडी भेट घेतली होती आणि त्यांनी हा विषय माझ्या कानावरती घातलेला परंतु मला आता नवीन असं वाटलं की तो विषय थोडा कुठंतरी संपलाय परंतु रविकांत आम्ही त्या ठिकाणी बसून त्या 10-15 दिवसामध्ये चर्चा आपली अंतिम टप्प्यात येईल अशा पद्धतीची आपण तयारी करूया आणि आपली इमारत नावावरती नसल्यामुळं आपल्याला शासकीय फंड त्या ठिकाणी काही घेता येत नाही त्यामुळे ते आपल्याला घेण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा नक्कीच उपयोग होईल। आज